रात्रीच्या 1:30 वाजले त्या आणि आली ते बघा कोल्हापूरला जायचं मग आद्या आणि आता असंच चाललोय आम्ही कोल्हापूरला. पुढे बघा आता काय होतंय. ब्लॉग कंटिन्यू करा. आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं म्हणून आम्ही 4 जण होतो. माझ्या बरोबर भरत्या आणि आद्या पण होता आणि त्याचे मित्र पण. मग लागलो आम्ही रस्त्याला. आलो कराडात तासोड टोल नाक्याला. थोडा इथं नाश्ता केला. गेले 4-5 दिवस आपलं मन लागत नव्हतं कुठंच, म्हणून आपण म्हटलं की जायचं कुठंतरी. तेवढ्यात आधी आलतं मला न्यायला. हाय असा गाडीत बसलो आणि निघालो बघा कोल्हापूरला आलो. जायचं कुठं म्हणून मला एक प्रश्न पडला. मग एका मित्राला फोन केला. मग डायरेक्ट त्यांच्या हॉस्टेलच राहिलो. वारानगरचं कॉलेज आहे हे. सकाळी उठलो आणि डायरेक्ट गाडी बिशी आलो. आम्ही इथनं निघालो आणि इकडचं वातावरण एकदम खतरनाक होतं. कोल्हापुरातलं सगळं सिग्नल आहे का नाही उजव्या बाजूला होतं. आम्हाला कळतच नव्हतं तो सिग्नल नक्की कुठं लागला. पहिले तर आम्ही जे कामासाठी आलतो ते काम केलं. ते काम करून आम्ही निघालो बाळूमामाला. नुसतीच आमोशा झालेली. आमोशाच्या दिवशी जर दर्शन घेतलं असतं तर भरपूर गर्दी झाली असते. आम्हाला दर्शन भेटलंच नसतं. मग आम्ही दर्शन घेतलं आणि तिथनं निघालो बघा. आता इथनं आम्हाला महालक्ष्मीला जायचं होतं. परत महालक्ष्मीचं पण दर्शन घेतलं. मग आमचा प्लॅन ठरला रंकाळ्यावर जरा बसायचं. मग आम्ही आलो रंकाळ्याला आणि भूक पण लागली त्यामुळे आम्ही तर जरा खाल्लो. आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. वारणानगर कॉलेजची शिवजयंती बघाच तुम्ही. त्यासाठी आताच फॉलो करा.